उचललाय माझ्या अंगावरती. तुझा मिश्रा उखाड़ना है उखाड़ ले जाने का. 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 तुझा महाराष्ट्र टाइम्सच्या पत्रकार वैष्णवी राऊत यांच्याशी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या डोंगरपाडा येथील रुग्णालयात सुरक्षा रक्षक महिलेने हुज्जत घालत धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर राऊत यांना पुढील उपचारासाठी बोळिंज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. दुपारनंतर अचानक रक्तदाब कमी झाल्याचे जाणवल्याने वैष्णवी राऊत उपचारासाठी महापालिकेच्या डोंगरपाडा येथील रुग्णालयात गेल्या होत्या. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षक पूजा मिश्रा या महिलेसोबत त्यांची बाचाबाची झाली. या वादादरम्यान सुरक्षा रक्षक महिलेने आपल्याशी धक्काबुक्की तसेच मारहाण केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. घटनेनंतर वैष्णवी राऊत यांना बोळिंज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर अजय पाटील तसेच विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी रुग्णालयात जाऊन राऊत यांची भेट घेत विचारपूस केली. पत्रकाराशी रुग्णालयात अशा प्रकारे गैरवर्तन झाल्याच्या घटनेचा महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांनी निषेध केला. संबंधित सुरक्षा रक्षक महिलेच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. पत्रकार संघटनांनी ही महिला सुरक्षा रक्षक कर्मचारीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून संबंधित सुरक्षा रक्षक महिलेवर प्रशासनाकडून नेमकी कोणती कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे. मुंह पीछे हो जाएगा. ही बाई आम्हाला बाहेर काढते. हात नाही उचलायचा, हात नाही उचलायचा, हात नाही उचलायचा माझ्यावरती. हात नाही उचलायचा. तिने हात उचललाय. हात उचललाय. तिने हात उचललाय. ती बघा कशी बिहेव करतीये. ती कशी बिहेव करतीये बघा. ती कशी बिहेव. बोल ना तू. तिने हात उचललाय माझ्या अंगावरती. तिने हात उचललाय. नाव काय हिचं? पूजा मिश्रा. उखाड़ना है उखाड़ ले जाने का. पूजा मिश्रा. लक्षात ठेवा, लक्षात ठेव. माझी ऍक्च्युली तब्येत खूप खराब झाली होती. म्हणजे मला चक्कर येत होती म्हणून मी त्या डोंगरपाड्याचे UPSC मध्ये गेले आयुष्मान आरोग्य केंद्रात. की म्हणजे दुपारचा वेळ होता, दुसरं कुठले प्रायव्हेट जे काही पण डॉक्टर्स नव्हते म्हणून मी तिकडे गेले. तर तिकडे गेल्यानंतर त्या तिकडच्या सुरक्षा रक्षकाने म्हणजे ती पूजा मिश्रा म्हणून तिचं नाव आहे. सो तिने मला सांगितलं की पहिला चप्पल बाहेर काढ. तर मी गेले आणि चप्पल बाहेर काढून आले. त्याच्यानंतर ती मला उद्धटपणे विचारतीये की बाबा तू काय झालं, कशाला आली आहेस. मी सांगितलं मॅडम डॉक्टर कुठे आहे आम्हाला सांगा, आम्हाला डॉक्टरांना भेटायचंय. ती सांगते अरे मला सांगायला तुला काय प्रॉब्लेम आहे, तू बोल ना. मी सांगितलं मॅडम तुम्ही पहिला नीट बोला. तुम्ही म्हणजे आम्ही आलोय तिथे उपचारासाठी, तर तुम्ही माझ्याशी उद्धटपणे का बोलतायत. ती सांगते काय जास्त बोलायचं नाही आणि इथून निघ. मला सांगते आता आली आहे ना तशी उलट्या पायाने परत जा, निघ. मी बोलली मॅडम निघ का बोलतायत तुम्ही आम्हाला, आम्ही इथे उपचारासाठी आलोय आणि तुम्ही आम्हाला निघ बोलतायत. त्याच्यानंतर मी बोलली मॅडम डॉक्टरांना बोलवा. आम्ही मग माझाही थोडासा आवाज चढला. ती सांगते काय आवाज काय चढवते आणि माझ्या डायरेक्ट अंगावरती धावून आली मारण्यासाठी आणि तिने हातही उचलला माझ्यावरती. मला इथे नख तिने मारलेली आहे, चप्पल काढून तिने मारलेलं आहे. त्याच्यामुळे मला आणि त्याच्यामध्ये आणखीन माझी तब्येत खालावली. त्याच्यानंतर मग सर्व तिकडचे डॉक्टर वगैरे आले आणि तिला नंतर त्यांनी आवरलं आणि मग कुठे तेव्हा ती शांत झाली. आता हे या रुग्णालयामध्ये जर म्हणजे माझ्यासारखी व्यक्ती तिकडे जाणार आणि तिकडे उपचारासाठी गेल्यानंतर ही अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना कशी वागणूक मिळत असेल तिकडे, तर ह्याच्यावरती आता मला तरी प्रश्नचिन्ह उभं राहत आहे.